मला खात्री होती तू येशील. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय ग, फोन का नाही उचलतेस? फोन माझ्या रूम मध्ये आहे. अगं सौरभ फोन करतोय तुला. शेवटी त्यांनी घरच्या फोनवर फोन केला. आता काय झालं? आता काय झालं काय गौरी? त्यांनी फोन नाही का करायचा तुला? बरं, तो न्यायला येतोय तुला, म्हणजे नाश्ता करेलच ना. चल जरा मला मदत कर. कपिल, नाश्ता तयार आहे, लवकर या. नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाई दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडीभर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. धादा तिरकड धा, धादा तिरकड धा, धादा तिरकड धा. जाई जुई पारिजात सासवंदी बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली. गोड गोड आंबेनी फणसाचे गरे, रानातला मेवा चला फस्त करू सारे. रंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या, हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या. इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. क्यों? बस
गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग कपिल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज मी ब्रेकफास्टला आलोय. काय ग गौरी, काय केलंस आज खास? अरे खास असं काही नाही, नेहमीच. आणि तुला जर माझ्या हातचं खायचं असेल ना तर तुझी निराशा होईल, कारण ब्रेकफास्ट आईनी बनवलं. नो प्रॉब्लेम. आधी ब्रेकफास्ट करायची सवय तरी लावून घेतो. मग काय सगळं तुझ्याच हातचं खायचं. हो बरोबर आहे. मस्त आहे शर्ट. थँक्यू. ये. हो. अरे सॉरी, ते किती वेंदड्यासारखी वागतेस तू कधी कधी. लहान आहेस का तू? सौरभ, इट्स ओके. हा ते इट्स ओके. मी पटकन चेंज करून येते. हा आलेच. किती वेळ लावते ही? उशीर झालाय आम्हाला. हो ना. चला, माझं झालेलं आहे. काका, मी निघतो. रामाशेवर जायचंय. हा, आम्ही पण निघतोच आहे. माझं खाऊन झालं की. बाय सौरभ. बाय बाय. बाय गौरी. गौरीताई काय म्हणाली? या सगळ्याचं श्रेय आपल्या अण्णा आणि इस्माईलला सुद्धा जातं. मला त्यांना सुद्धा थँक्यू म्हणायचंय. म्हणजे आम्ही एवढं सगळं केलं, क्या साहब हमको भूल गया? छोकरी मिल गया तो नौकरी वालों को भूल गया क्या? ए, वेडा आहेस का? काहीतरी काय बोलतोयस? या सगळ्याचं क्रेडिट ना तुम्हा तिघांना सगळ्यात जास्त आहे. तुम्हा तिघांमुळे हे शक्य झालंय. चला, माझ्याकडून तुम्हा तिघांना मोठी पार्टी. वाह, मी सोय करतो. कसली सोय करतोयस? नाही म्हणजे बसायला, पार्टीला बसायला साफसफाई करून सोय करून ठेवतो ना सगळी. कर कर, तू सोय कर. तर मी या दोघांना थँक्यू म्हणत होतो. अख्ख्या रामाशयला सांगायचं ना? ग्रेट, मी सांगते. इकडे इकडे ये. तू काय न्यूज रिपोर्टर आहेस इकडे बोंब मारत फिरायला? अजिबात हे कोणालाही सांगायचं नाहीये, कळतंय? हे टॉप सिक्रेट आहे. कोणालाही कळता कामा नये. ओके, वेळ आल्यावर आपण सांगू. पण आता पण बिण काय नाही, अजिबात काय नाही. गप म्हणजे अण्णा. अरे मालक, या या या. नाश्ता करणार? हो, मी नाश्ता करणार. बोला, काय करणार नाश्ता? तुम्हाला जो आवडतो तो मी नाश्ता करणार. म्हणजे आज मी नाश्ता करणार. मालक,
आमच्याकडनं काही गलती झाली काय? अरे काल तुम्ही मला एवढी मदत केली आहे. तुम्हाला मदत केली ही आमची चूक झाली. मालक, आमची चूक झाली. आम्ही तुम्हाला परत नाही मदत करणार, पण आम्हाला नका कामावरून काढू. अरे कोणालाही मी कामावरून काढून टाकत नाहीये. काल एवढी मदत केली तुम्ही मला, काल केक शिकवलायत म्हणून म्हणतोय आज माझ्याकडून तुम्हाला ब्रेकफास्ट. असं कसं मालक? हा, अहो गौरी आमची कोणी नाही का? लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळली आहे ती माझ्या. अहो तिचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सणच आहे. एवढे आम्ही करणार नाही त्याच्यासाठी. पण तरीही मला तुम्हाला थँक्स म्हणायचंय. सो आज ब्रेकफास्ट मी करणार आहे. बोला काय खायचंय? अरे मला येतं, बोला ना काय खाणार आहात? मला कसली तयारी केली? पोह्याची. पोहे करायला घेतो. अण्णा काय काय चिरून झालंय तुमचं? ह्या केसमध्ये विक्टिम फार महत्वाचा आहे. तो त्या क्षणी फिरला नाही पाहिजे. म्हणजे जर तो त्या प्रेशर. गौरी, हॅलो, काय हसतेस काय, लाचतेस काय? मी काहीतरी महत्वाचं सांगतोय तुला, तुझं लक्षच नाहीये. हा बोल, तू काय म्हणत होतास? एनी प्रॉब्लेम? काही इश्यू आहे का? नाही नाही, इश्यू काहीच नाही. एव्हरीथिंग इज परफेक्ट. तू सांग ना मला. ठीक आहे. नाहीतर मी तुला सांगत होतो की जर तो प्रेशर खाली. गौरी, तू परत तेच करतेस. मी तुला काहीतरी महत्वाचं सांगतोय केस बद्दल आणि तू त्या फोनवर काहीतरी जोक वाचून हसतेस. नाही नाही, जोक नाहीये. मग काय? काही नाही, उगाच आपलं असं काहीतरी टाइमपास. कम ऑन यार गौरी, बघू मला बघू. सौरभ, दुसऱ्याचे असे पर्सनल मेसेजेस वाचणं बॅड मॅनर्स. हो, मग कोणीतरी काहीतरी तुला सांगताय महत्वाचं, त्याच्याकडे लक्ष न देता फोनवरती काहीतरी वाचून हसणं. दीज आर ऑल गुड मॅनर्स, राईट? राईट. ओके, आय एम सॉरी. हे बघ, मी सायलेंटवर केलाय फोन आणि बाजूला ठेव. सांग काय म्हणत होतास? हे देवा परमेश्वरा, गौरीला सौरभ आवडू दे बाबा. तिचा लवकरात लवकर होकार मिळू देत. तिच्या होकारात येणारी सगळी विघ्न दूर कर. गौरी, आज घरी यायला उशीर झाला. खूप काम होतं का ग? नाही, काम असंच नव्हतं, पण लक्ष लागत नव्हतं. का ग? काही खास कारण नाहीये. आई कुठे आहे बाबा? देवापाशी बसली, पोथी वाचत. बहुतेक पुन्हा काहीतरी नवस बोललेली असणार. अरे बापरे, म्हणजे काही इतक्यात यायची नाही बाहेर. गौरी, काल मग दोघांपैकी नेमकं कुणाला दुखावलंस? बाबा, मी कोणाला दुखावणार आहो? बेटा, तुझ्या कपड्यांची रंगसंगती पाहिल्यावर माझ्या खूप काही लक्षात येत आहे, पण म्हटलं अंदाज बांधत बसण्यापेक्षा थेट तुलाच विचारावं. बाबा, अहो बाबा, खरं तर बरेच दिवस झाले मी तुम्हाला सांगेन म्हणते, पण कसं सांगू कळत नव्हतं. बाबा, मी चुकले. बाबा, आता मला असं वाटतंय की सौरभला हो म्हणायचा निर्णय मी अविचाराने घेतला आणि ती माझी चूक होती. बाबा, मला माहितीये मी तुमच्याकडनं जरा जास्तच अपेक्षा करते, पण जर पॉसिबल असेल ना तर मला विचार करायला थोडा वेळ हवाय. प्लीज.
मला सांग, का ग सौरभ पुरेसा चांगला मुलगा नाहीये का? नाही नाही, तसं नाही. सौरभ खूप चांगला मुलगा आहे. खरं तर माझ्यासारख्या मुलीला एखाद्या मुलामध्ये जे काही हवंय ते सगळं आहे त्यात. तो स्मार्ट आहे, हुशार आहे, माझी काळजी घेतो, सेटल्ड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी त्याच्याशी लग्न केलं ना तर आयुष्यभर सुखी राहील, हे नक्की. देवा, खरंच आहेस रे बाबा तू. जे ऐकायला माझे कान आसुसले होते ते शेवटी ऐकवलंच मला. माझी इच्छा पूर्ण केलीस. बाबा, सौरभ खरंच खूप चांगला मुलगा आहे. अगं मग आणलंय कुठं? नाही माहित. गौरी, सौरभ तुला इतका आवडला, इतकं कौतुक करतेस तू त्याचं, आणि मी त्याला जाऊन नाही म्हणून सांगायचं? मला खरंच कळत नाही की. बाबा, मलाच कळत नाहीये काही. मला सारखं वाटतंय की काहीतरी चुकतंय, पण माहित नाही काय. बाबा, सौरभ माझा चॉईस नाहीये. तुम्ही प्लीज काहीतरी करा ना. बाबा, असं नका बघू प्लीज. मला माहितीये की मी चुकतीये. एकदा हो एकदा नाही असं काहीतरी लहान मुलांसारखं वागते आणि हे चुकीचं आहे, माहितीये मला. पण मी काय करू बाबा? काळजी करू नकोस. जा, फ्रेश हो. हा, मी आहे. जा. थँक्यू. गौरी, तू काही काळजी करू नकोस. तसाही मी तुझा होकार असून गोखलेंना कळवलेला नाहीच आहे, पण तुझा नकार मात्र नक्की कळवेल. हॅलो हॅलो गोखले बहिणी, अभिनंदन. आय लव्ह यू शिपी. मी बाबांना सांगितलंय की मी सौरभशी नाही लग्न करणार. आता सगळं नीट होईल. आता आपल्यात दुसरं कोणीच नाही येणार. खरंच. हे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तू माझ्या बरोबर असशील ना तर 200 वर्ष सुद्धा कमी आहे. पण मी तर आता तुझ्याच बरोबर आहे. बस, मला हेच ऐकायचं होतं. पण मला अजून काहीतरी ऐकायचं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पण हे नाही, अजून दुसरं काहीतरी. अजून काय आता? हेच की तुलाही माझी खूप आठवण येते. मी आता तुझी आठवण काढत होते. मी नाही ना असं म्हणू शकत की मला तुझी आठवण येते. का? कारण मी तुला विसरूच शकत नाही. आठवू कसा? सतत मी तुझाच तर विचार करतो, म्हणून तर मी तुला मेसेज केला होता, पण तू काही रिप्लायच नाही केलास मला. मग न राहून मी फोन केला. गौरा, मिस करतोय खूप. मी पण तुला खूप मिस करते. म्हणूनच आता तुझ्या फोटोशी बोलत होते. मी तुझ्या इतका जवळ असताना तू माझ्या फोटोशी बोलतेस? कारण मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग सांग ना. फोनवर नको, भेटून सांग. ये ना मग. पटकन, मी ऑफिसवरच आहे. आले.
लगेच आले. या बाय. फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. काय रे, स्वतःच्याच डोक्यात काय टपली मारून घेतोयस? काय? नाही मला माहिती आहे खूप फिल्मी आहे पण चिमटा काढ. हा, चिमटा काढ. तू खरंच आलीस? तूच ठरव, खरंच आलीये का स्वप्नात? नाही ते माझ्या स्वप्नात सुद्धा तू इतकी जवळ असतेस ना, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं. ऑब्व्हियसली ना, असायलाच पाहिजे. तुझ्या स्वप्नात माझ्याशिवाय कोणालाच एंट्री नाही. नो, आता तुझ्याशिवाय माझ्या स्वप्नात कोणालाच एंट्री नाही. बोल, काय बोलायचं होतं? अच्छा, म्हणजे मला काही बोलायचं असेल तरच मी इकडे येऊ शकते, अदरवाईज नाही, हो ना? नाही, अशातलं काही नाहीये. मग तू केव्हाही रामाश्रयवर येऊ शकतेस, तुला कोण अडवणार आहे? याआधी तू रामाश्रयची फक्त एक मुलगी होतीस, आता तू मालकीण सुद्धा आहेस. रामाश्रयची सुद्धा आणि माझी सुद्धा. मी बाबांशी बोलले. आपल्याबद्दल नाही, सौरभ बद्दल. मी त्यांना सांगितलं की तुम्ही गोखलेंना सांगून टाका की गौरीला सौरभशी लग्न नाही करायचं. तू हे असं डायरेक्टली सांगून टाकलंस? मी बाबांशी इतकं डायरेक्ट बोलू शकते, ते मित्र पण आहेत ना माझे. मग तू आपल्याबद्दल का नाही सांगितलंस? कारण ते बाबा पण आहेत. ओ ओ ओ, बरोबर आहे. वकिलीणबाईंशी बोलण्यात कोण जिंकणार? बरं, मग मी सांगायचं का त्यांना? काय? हेच हेच